नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, आपल्या घरामध्ये भरभराट यावी, घरातील प्रत्येक माणसाची भरभराट व्हावी, घरात कधीही आर्थिक तंगी असू नये, कायम आपल्या लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहावी, त्यासाठी आपण अगदी छोटे छोटे उपाय करणार आहोत. आणि या छोट्या उपायामध्येच भरपूर आपलं खूप सारं आपल्या आयुष्याचं सोनं लपलेलं असतं, आपलं आयुष्य लपलेलं असतं. एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच आपल्याला माहीत नसतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तीच तुम्हाला सांगणार आहे, अत्यंत सोपी आणि साधी गोष्ट. तर बघा, आज सकाळी मी किती वाजता उठलेली, हे बघा, 3:15 झालेले, 3:15 पण नाही झालेले. कुठलंही मला पूजा वगैरे करायचं म्हटलं की मला अजिबात झोप लागत नाही. कधी उठून कधी सगळं उरकायचं असं होतं. आणि मी बरोबर 3 वाजता उठून 3:15 वाजता मी जमिनीवर पाय ठेवला. त्याच्यानंतर दार उघडलं, हळदीचं पाणी बघा असं आपल्याला सारवून घ्यायचं आहे. सकाळी लवकर उठल्याबरोबर आपल्याला हळदीच्या पाण्यानं जेवढं आपलं अंगण असेल तेवढंच. हे बघा, मला 2च फडशी आहेत, तर तेवढंच मी पूर्ण स्वच्छ हळद आणि गोमूत्र, गुलाबजल हे तिन्ही मिक्स करून मी ते टाकून पुसून घेत असते, किंवा कधी कधी असं सारवून घेत असते. तर आज पूर्ण सारवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन दिलेलं आहे, तर तुम्हाला सुद्धा ते सकाळी द्यायचंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे, पण आत्ता जी उपाय आहे तो तुम्हाला फक्त संध्याकाळीच करायचा आहे. तर 2 तुम्हाला पिंपळाची पानं लागणार आहेत, आणि त्या पानावर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि पिंपळाच्या पानामध्ये, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्याच्यामुळं आपल्याला पिंपळाच्या पानाचा उपाय फक्त गुरुवारी करायचा आहे. तो मी कुठल्याही गुरुवारी केला तर चालते, 4, 5, 11 किंवा कायमचे गुरुवारी जर उपाय हा केला तरीसुद्धा खूप चांगला तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, आपल्याला पिंपळाच्या पानाला हळदी कुंकू लावून छान टिकले द्यायचे आहेत. त्याच्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे, आणि ते आपण ज्या ठिकाणी दिवा लावणार आहोत, आपण घरातून बाहेर पडते वेळेस आपल्या उजव्या हाताला तो दिवा पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्याला तो दिवा लावायचा आहे. तर तिथं 2 पिंपळाची पानं तुम्हाला ठेवायची आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोड्याशा वर फुलाच्या पाकळ्या किंवा अक्षदा टाकायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर मातीची प्लेट भेटते बघा, एकदम छोटी, ती मातीची प्लेट तुम्हाला आणायची आहे. संध्याकाळी 6:30 ते 8 पर्यंत हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी 6:30 ते 8 पर्यंत तुम्हाला उपाय करण्यासाठी भरपूर वेळ आहे. तर मातीची जी प्लेट भेटते ती प्लेट आणायची आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे. या मिठामुळं तुमच्या जी लक्ष्मी तुमची बांधलेली आहे, जी तुमची लक्ष्मी घरामध्ये येत नाही किंवा आली तरी निघून जाते, तर तिला बंधन करण्यासाठी, तिला बांधण्यासाठी, आपल्या घरामध्ये कायम वास करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला त्या प्लेटमध्ये मीठ ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये तुम्हाला, पंती जी आहे ती पूर्ण अगोदर तुम्हाला सारवून घ्यायची आहे. हळदीचं म्हणजे लेपन द्यायचं आहे तिलासुद्धा. त्याच्यानंतर 2 वातीची 1 वात करून घालायची आहे. त्याच्यात 2 लवंग घालायचे आहेत, आणि त्या लवंग तशाच ठेवायच्या आहेत पूर्ण गुरुवार होईपर्यंत. त्याच्यानंतर बघा, इथं हे जे तांदळाचं पीठ असतं, तांदळाची अगोदर आपण काय करायचं, तांदूळ दळून घ्यायचे किंवा मिक्सरला वाटून घ्यायचे, आणि त्याची पिठी तयार करून घ्यायची, आणि त्याची पावलं काढायची. ह्या तांदळाच्या पिठाने जे आपण पावलं काढतो, त्याच पावलाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरामध्ये तिचा वास होतो, आपल्या घराकडे ती नक्की आपल्या घरात आगमन होतं, आणि आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक तंगी जाणवत नाही. तर पिंपळाच्या पानाचा हा उपाय तुम्हाला समजलाच असेल. आणि त्याच्यानंतर ह्या तांदळाच्या पिठाचा आपल्याला पावलं काढायची आहेत. जिथून तुमचं दार आहे तिथून तुमचे जो उंबरा आहे त्या उंबऱ्यापर्यंत तुम्हाला ही पावलं काढायची आहेत. म्हणजे एक 4-5 पावलं तरी लक्ष्मी माता आपल्या घरापर्यंत चालत आली अशी आपल्याला ते पावलं उमटवायची ती आहेत. त्याच्यानंतर आता
हे बघा अशा प्रकारे रांगोळी सगळी झालेली आहे. रांगोळी काढून घेतल्यानंतर आपल्याला 4-5 पावलं तरी तसे काढून घ्यायचे आहेत. आणि जी 2 लवंग आहेत त्या लवंग तुम्हाला 4 गुरुवार होईपर्यंत किंवा 5 गुरुवार, किती गुरुवार आहेत मला नाही माहिती, एवढं मी बघितलंच नाही. जर 4 असतील तर 4 गुरुवार होईपर्यंत, 5 असतील तर 5 गुरुवार होईपर्यंत ते लवंग जे आहेत ते तुम्हाला तसेच एका डब्बीत घालून ठेवायचं आहे. किंवा एखादी पंती असेल तर पंतीमध्ये ती वाती आणि ते लवंग तसेच ठेवायचे आहे. आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील जो शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी तुम्हाला थोडासा भीमशेनी कापूर, थोडीशी दालचिनी आणि या 6-8 लवंगा, 8 किंवा 10 किती होतील ती लवंग आणि त्या शिल्लक राहिलेल्या वाती, हे सगळं तुम्हाला त्या दिवशी मोहरी, भीमशेनी कापूर, वाती आणि लवंग ह्या सगळं जाळायचं आहे. दालचिनी पण, या 5 वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत आणि त्याचा घरभर धूर करायचा आहे. बघा तुम्हाला किती याचा फरक जाणवेल, किती तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट होईल. व्यवसायामध्ये किंवा नोकरी असेल, नोकरीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. तर पूर्ण उंबरा जो आहे तो हळदीनं ओला होता. हळदीचं लेपन दिल्यामुळं रांगोळी एवढी व्यवस्थित उठली नाही, कारण जो छाप आहे तो खाली ठेवला की पूर्ण तो ओला होत होता, त्याच्यामुळं पूर्ण उमटली नाही. आणि खूप लवकर उंबऱ्याला हळदीचं लेपन दिलेलं आणि रांगोळी पण काढलेली, पण एवढी व्यवस्थित नाही झाली. हे बघा आमचं पिल्लू पण लवकरच उठून बसलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हळदीचं दारातलं सगळं मी उरकून घेतलं, दार थोडा वेळ उघडंच ठेवलं. आणि त्याच्यानंतर आता इथं आपले स्वामी महाराज बघा कसं आंघोळ करून बसलेले आहेत. आता त्यांना वस्त्र घालून वरती त्यांच्या जागेवर बसवायचं आहे. त्याच्यानंतर सगळे जे देव आहेत ते देव माझे सगळे स्वच्छ करून झालेले आहेत. आता वाजलेले आहेत 4:45 वाजलेले आहेत. तर बघा इथं देवसुद्धा माझे सगळे स्वच्छ झालेले आहेत. जर तुम्हाला उपाय समजला नसेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. जो कुठला समजला नसेल तो नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर तुम्हीसुद्धा आजची जी पूजा आहे ती खूप छान केलेली असणार आहे. आणि आजचा कुंचम बघा, आपल्याला कुंचमसुद्धा महालक्ष्मीसोबतच पूजन करायचं आहे. तर बघा इथं सगळी माझी पूजा आता देव घासून झालेली आहेत. आता फक्त मला पूजा करायची आहे. तर चला आता मी पूजा करून घेते.